2 फेब्रुवारी रात्री 10 ते 11च्या दरम्यान वडाळे परिसरातील तिथल्या गार्डने एका कुत्रीला एवढी मारहाण केली की ती तिथेच त्याच ठिकाणी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडली. मारहाण एवढी भयानक होती की तिची मानेजवळचा भाग आणि डोळ्यांचा भाग पूर्णपणे सुजलेला होता. खरं तर त्या ठिकाणी CCTV नसल्यामुळे कुठलाही पुरावा नव्हता. प्रत्यक्षदर्शी त्या परिसरातील एका लहान मुलाने याबद्दल सांगितले. आणि जेव्हा तो तिथे त्या कुत्रीजवळ गेला तेव्हा अजून एक तिथे व्यक्ती आला, ज्याने मदतीचा हात पुढे करून त्या परिसरातील पोलीस स्टेशनला याबाबतीत या घटनेबद्दल माहिती दिली आणि तक्रार नोंदवण्यास सांगितली. दुर्दैवाने नेहमीप्रमाणे प्राण्यांवर झालेल्या अत्याचारांबद्दलच्या तक्रारी ह्या टाळल्या जातात आणि पुन्हा तसंच घडलं. जेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये काही नागरिक गेले, जेव्हा माहिती मिळाली, तर ह्या गार्डचं म्हणणं होतं की ती कुत्री तिथल्या परिसरातील लोकांना चावत होती म्हणून. त्याचा कुठलाही ठोस पुरावा नव्हता. आणि त्याच गार्डची बाजू घेत तिथला पोलीस अधिकारीसुद्धा म्हणत होता, ठीक आहे, कुत्रे असतात, भटकी असतात, यांच्यावर काय विश्वास ठेवायचा. तो माफी मागतोय तर सोडून द्या आणि हे प्रकरण शांत करा म्हणून. काही दिवसानंतर हीच बातमी कानावर पडते रक्षक इंडिया या समितीवर. रक्षक इंडिया जी समिती आहे ती प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवते आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. तर या समितीचे अध्यक्ष जे आहेत विजय रंगारे आणि त्यानंतर त्यांची सोबती टॉनी रोबो, पर्यावरण वाहतूक सेनेचे मनसेचे उपाध्यक्ष, हे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले जिथे ही तक्रार नोंदवण्यात आली नव्हती आणि त्याकडे लक्ष देण्यात आलं नव्हतं. तिथे जाऊन चांगलीच त्या पोलीस अधिकाऱ्याला सुनावली. नुसती सुनावलीच नाही तर त्याच्याकडून वदवून घेतलं, यापुढे कुठल्याही तक्रारी प्राण्यांवरच्या असतील किंवा या परिसरातील माणसांवरच्या अन्यायाविरुद्ध ज्या तक्रारी येत असतील तर त्यावर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याला कान पकडून उठबशा देखील मारायला लावला आहे. पासून मारणार नाही मी. कुठले पण जनावरांना हात लावणार नाही. कायदा हातात घेणार नाही. वर्दीचा गैरवापर करणार नाही. मार उठक बैठक आता. अरे पाया धरू नका तू. तर कसं आहे मित्रांनो, जर सामान्य नागरिकांनी जर मनावर घेतलं, कायद्याच्या चौकटीत राहून जर काम केलं तर नक्कीच हा न्याय मिळू शकतो आणि आपण या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो. आज त्या गार्डने त्या कुत्रीवर, त्या प्राण्यावर हल्ला केला. पुढे जाऊन एखाद्या माणसावर पण होऊ शकते. पण आपण शांत बसून चालणार नाही. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रक्षक समितीसारखं काम करायला हवं, जे आदर्श आहे आपल्या सर्वांसमोर. आणि मी धन्यवाद देतो रक्षक समितीच्या पूर्ण टीमला की ते प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी प्राण्यांविरोधात म्हणजे जे काही अत्याचार होतात तिथे लगेच धाव देतात आणि मदत करतात.